नमस्कार, मेरा नाम धवल वानिया है। मैं गुजरात से आ रहा हूँ। हमारे यहाँ एक एफपीओ बनाया हुआ है हमने बनासकांठा के अंदर। उसका नाम श्री नडेश्वरी सरहदी एफपीसीएल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड है। हमने ये एक कोरिएंडर सीड और कोरिएंडर पाउडर, ये दो प्रोडक्ट अभी बनाए हैं। हम डायरेक्ट फार्मर के पास से लेते हैं और अभी ये हमारे गुजरात की सबसे स्पेशल वैरायटी है। हा जो एक्झिबिशन आम्ही इथे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनसाठी हे लावलेलं आहे, हे एक मार्केटिंग इव्हेंट आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपले स्मॉल फार्मर्स जे आहेत, ज्यांच्याकडे कमी जमीन आहे आणि त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स कमी असतात, त्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणलं। त्यांचं एक ॲग्रिगेशन करून त्यांचे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स बनवलेत आणि त्यांना कंपनीजमध्ये रजिस्टर करून त्यांना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीज म्हणून आम्ही त्यांना आता सक्षम केलेलं आहे। ह्या कंपनीजचं काम आहे की त्यांचे जे मेंबर्स आहेत, त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत, त्यांच्या प्रॉडक्ट्सला जास्तीत जास्त रेट मिळवून देणं। ह्याकरता त्यांना आम्ही जे ॲग्रिगेशन एक कन्सेप्ट जो आहे की त्यांचं प्रॉडक्ट जे हे सगळं एक ॲग्रिगेट करायचं, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोसेसिंग करून त्याची शेल्फ लाईफ वाढवायची, त्याचं ब्रँडिंग पॅकेजिंग करून मार्केटिंग करायचं, जेणेकरून त्यांना मॅक्सिमम बेनिफिट्स मिळेल। आता याच्यामध्ये प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, प्रोसेसिंग आणि ग्रेडिंग हे सगळं होतं, फक्त मार्केटिंगमध्ये इश्यू येतो, कारण यांना लोकल मार्केट्सच यांना अवेलेबल असतं। मग ह्या प्रॉडक्ट्सला आपण कसं लोकल टू ग्लोबल जाईल किंवा लोकल मार्केटपासून आपण त्याला नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर कसं नेऊ शकतो, ह्या संदर्भात चर्चा झाल्या। आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म, की ज्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ते आपले प्रॉडक्ट डिस्प्ले करतील आणि तिथून जे कस्टमर्स आहेत त्यांना ते ऑर्डर घेऊन त्यांना ते माल सप्लाय होईल। याच्याकरता ONDC एक जो प्लॅटफॉर्म आहे, जसं म्हणतात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, हा एक प्लॅटफॉर्म बनवण्यात आला। हे एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती APCs रजिस्टर होतील, ते त्यांचे प्रॉडक्ट तिथे कॅटलॉग करतील आणि ते प्रॉडक्ट्स पूर्ण डिस्प्ले होतील आणि ज्यांना पण जे खरेदी करायचं आहे, ते लोकल असू दे किंवा नॅशनल लेवलवर असू दे, ते त्या थ्रू ऑर्डर देतील आणि त्यांना ते सप्लाय होईल। ह्या मागचा उद्देश तोच आहे की हे प्रॉडक्ट, आपलं लोकल प्रॉडक्ट जे आहे, याला मॅक्सिमम मार्केट मिळावं आणि त्यातून जे फार्मर्स प्रोड्युसर्स आहेत त्यांना मॅक्सिमम बेनिफिट मिळावं। गोवा जसं बघितलं तर गोवा एक स्मॉल स्टेट असल्यामुळे इथे फार्मर्सचे नंबर पण कमी आहे। जवळपास 70 ते 75 हजार फॅमिलीज ॲग्रिकल्चरमध्ये आहेत असं स्टॅटिस्टिक्स आहे आणि फार्मर्स पण यांच्याकडे फील्ड्स पण कमी असल्यामुळे पर फॅमिली त्यांची लँड होल्डिंग खूप कमी आहे, स्मॉल फार्मर्स आहेत। मग आम्ही नाबार्डतर्फे नॉर्थ गोव्याच्या पाची ब्लॉकमध्ये एक फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली।
त्यांना आम्ही नर्चर करतो आहे आणि आता 3 कंपन्यांमध्ये जवळपास 300 मेंबर्स प्रत्येक कंपनीमध्ये त्यांचे शेअर होल्डर झालेले आहेत. बाकी 2 कंपन्यांमध्ये अजून काम स्लो आहे, पण ते हळूहळू ते होईल. आणि आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोक किंवा जास्तीत जास्त फार्मर्स या कंपन्यांचे मेंबर बनावे आणि ते फार्मर्स मग ह्या कंपन्यांच्या थ्रू आपलं प्रॉडक्ट जे आहे हे सेल करतील. साऊथ गोवाला काय आहे परिस्थिती? साऊथ गोवा ब्लॉक हा जो आहे हा जी स्टेट नॅशनल लेवलची जी कमिटी आहे त्यांनी तो ब्लॉक नाफेड म्हणून जी संस्था आहे त्यांना अलॉट केलेला आहे आणि नाफेडतर्फे 4 ब्लॉकमध्ये कंपनीज फॉर्म झालेल्या आहेत आणि एक ब्लॉक जे आहे तिथे NDDBने गोवा डेअरी जी आहे आपली त्यांच्या थ्रू एक FPO फॉर्म केलेला आहे. 2 ब्लॉक सध्या वेकंट आहेत, पण तिथेसुद्धा आपण आता लवकरच या कंपनीची स्थापना करू सुटेबल एजन्सीच्या थ्रू.